शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी भावे
रे ग म पद पद नि द म द म पद म रे ग सा रे नि सा चित्त शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी चित्त शुद्ध करी भावे पदनि दम दम पदम रे ग सा रे नि सा रे ग म पद प सा ग प म रे नि रे म ग रे सा तप शुद्ध करी भावे सा रे ग म प म पद पदनि पदनि नि द नि रे 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 ग ग सा रे दा दा नि ग ग रे सा शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी भावे गरनि सा ग म ग म रे ग सा रे नि सा नि द प नि द नि प द म प ग ग नि सा चित्त शुद्ध करी भावे ओ चित्त
विठ्ठल पळवण्या राही उगाच संतांचे पाये न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्थिती उपदेश परयुक्ती न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे तुका म्हणे भाव जवळी धरोनी आम्ही देव न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे पळवण्यावर आहे बुगाच संतांचे पाये न लगे
पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे महायोग विडेदडी भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योंत प्रविश्य मम वाचे मीमां प्रसुप्ता संजीवयत किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्त चरण श्रवणत्वगादे प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् जयंती क्रिया स्मरण हो ये सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
अपनी वाणी को पवित्र बनाने के लिए थोड़ा सा चिंतन, सर्वांनी हाताने टाळी. अजून नाही मी भजन करेल तेव्हा. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण सर्वांनी बोल. हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. जय राधा रमण हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. हरी बोल. बोल हरी बोल हरी बोल राधा रमण हरी बोल. पळून या राही उगाच संतांचे पायी, न लगे पुसणे सांगावे. चित्त शुद्ध करी भावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग संत श्रीमंत महाराष्ट्र भूषण जगद्वंद जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा संत परप्रकरणातील 4 चरणाचा गोळसा अभंग आहे. विठाल विठाल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजचे हे कीर्तन किम निमित्त किम प्रयोजनम किम कारणम. तर जवळजवळ श्रवणात ज्ञातच आहे, माहितीच आहे, तरी पण 2 मिनिटात सांगतो. थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या टेकवाडी नगरीमध्ये भगवान ताम्रपाषाण योगीन महादेवाच्या या प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थांच्या मदतीने, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने, महाराज मंडळीच्या उपस्थितीने श्रीमद भागवत कथा ज्ञानेज्ञ 16 तथा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला मोठ्या आनंदाने आपण याही वर्षी सहभाग घेऊन हे कार्य करत आहात. आपल्याला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं हे 4थं वर्ष आणि 4थ्या वर्षातला सप्ताहातला जवळजवळ आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने, महाराज मंडळाच्या वतीने, आपल्याच गावातील भूमिपुत्र असणारे श्री हरिभक्तप्रेम रोहित महाराज यांनी सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने ही सेवा माझ्या सगळ्या पामरच्या वाट्याला सोपवली. सेवेके करावे सांगितले काम या आणि माप्रमाणे या ठिकाणी हजर झालो. नवे कार्यक्रमाला देखील सुरुवात झालेली आहे. अगदी अपेक्षापेक्षा जास्त समाज या ठिकाणी जमलेला आहे. अगदी महिलांना तर बसायला मागं जागा नाही, म्हणून थोड्या महिला ज्या गादीवर बसल्या थोडं पुढं सरकलं तर फार बरं आहे. होईल थोडा त्रास, परंतु गुण हमखास. सारखं बरं पुढे म्हणजे मागं बसायला जागा मिळेल. उठालं फक्त महिलांना सरकायला लावलं होतं असं नाही. पुरुषांच्या मोकळ्या जागा कोण भरणार आहे? लहानपणी शाळेत शिकवलं जातं आपण रिकाम्या जागा भरणं, आपण तर मोठमोठे गॅप सोडून दिले. होईल थोडा त्रास, परंतु गुणांना सरका पुढे, सरका अगदी बालगोपाल या पुढे, मोकळी जागा भरून टाका.
ये पुढे विठाला 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 तुमच्या गाद्याही पुढे सरकवल्या तर काही हरकत नाही, कारण त्याच्याशिवाय पुढे सरकता येत नव्हतं ना. खरोखर आनंद वाटला. सुरुवातीला तुम्ही ज्या माध्यमातून बसलेले होते असं वाटत होतं आपण कितीही बोलवलं तरी हे पुढे सरकणार नाही. अगदी मस्तपैकी आरामात आपल्या घरासारखं मस्त बसलेले होते. तर वाटत होतं यांना पुढं सरका बोलवावं का न बोलवावं, कारण हे आपल्या शब्दाला किंमत देतील की न देतील. परंतु महाराज 4 वर्षापासून चालत आलेला आपला सप्ताह, भोलेनाथांची असणारी आपल्यावर कृपा आणि संतांवर असलेले महाराज लोकांवर असणारी आपली श्रद्धा, आणि या श्रद्धापोटी फक्त बोलायचा उशीर झाला आणि आपण सर्वांनी पटापटा जागा सोडली आणि पुढे सरकले. काही काही नुसतं जागेवर कंबर हलवलं तरी बरं वाटलं, कारण समोर त्याला वाटतं की नाही आपल्या शब्दाला किंमत, फक्त हल्ल्यासारखं केलं तरी देखील समोर त्याला आनंद व्यक्त होतो की नाही आपल्या शब्दाला किंमत दिली. परंतु अगदी आपण नुसतं हल्ल्यासारखं नाही केलं तर उठून पुढे सरकलात. ज्यांनी ज्यांनी माझ्या शब्दाला किंमत दिली, जागा सोडली, त्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी आपली जागा हलवली नाही त्यांना डबल धन्यवाद. हा उगीच तुमच्या हलना चालणारी माझ्यासारख्या कामराच्या वक्तव्याला कुठंतरी दोष येत असेल, जाणते असल्याचं प्रमाण मला मिळालं. आता आपण एकच करा, मी ज्या ज्यावेळेस हाताने टाळू आणि मुखाने नामचिंतन करायला लावेल त्या त्यावेळेस आपण हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन. भव्य दिव्य प्रमाणात असणारं हे आपलं कार्य, आणि यावर्षी श्रीमद भागवत कथेचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि ज्यांच्या अमृतवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात त्या आपल्याच गावातील कन्या असणारे आपल्या श्रद्धाताई यांच्या अमृतवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा 3 दिवसापासून आपण श्रवण करत आहोत. जीवन कसं जगावं हे गीता जरी सांगत असले, परंतु जगणं संपल्यावर मरण कसं सुधारायचं त्याच्यासाठी कथा आहे. मरणाच्या भीतीतून मुक्त होण्यासाठी नाही, मरण तर येणारच आहे, परंतु मरण चांगलं कसं करून घ्यायचं हे शिकवणारं म्हणजे भागवत आहे. विढाल 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 दिवसाही कामाचे दिवस असताना आपण कथेला पुरेपूर वेळ देतात आणि द्यायलाच पाहिजे. श्रीमद भागवत पोथी नाहीये, हा ग्रंथ नाहीये. हे म्हणायला जरी महापुराण असलं तरी पुराणही नाहीये. मग महाराज तुम्ही म्हणाले पुराण नाही, पोथी नाही, मग काय आहे? आपण रोज आरती करत असताना म्हणत असतो ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते ग्रंथ नसून काय, हे पुस्तक नाही, पोथी नाही, महापुराण नाही. म्हणायला 18 महापुराण जरी असलं व्यासांनी निर्मित केलेलं, परंतु साक्षात भगवंत आहे.
म्हणून मी भगवंताला श्रवण करतोय, मी पोथी भागवत नाही. मला साक्षात सर्वेंद्रियाचे कान करून श्रीमद भागवत कथा म्हणजे साक्षात मला भगवंताला ऐकायचे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण साक्षात म्हणजे भगवंत. आणि ज्यावेळेस येईल आपल्या 7व्या दिवशी कथा, निजधामाला जात असताना अलक्षित रूपाने भगवंत या ग्रंथामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून आपण पोथी पुस्तक या नात्याने हा ग्रंथ श्रवण करू नये. सर्वेंद्रियाचे कान करून गोपी, गोणाम इंद्रिये ही म्हणजे पिना. गोपी शब्दाचा अर्थ म्हणजे भगवंताच्या सानिध्यात राहिलेल्या गोपिका तेवढेच धरून बसायचं असं नाही. सर्व गोपी शब्दाचा अर्थ आहे सर्वेंद्रियाने भगवंताचं कृष्ण पान करणं, याचाच अर्थ गोपी आहे. विठ्ठल विठ्ठल पावन करणारी चिन्मयी कथा आपण श्रद्धाताई यांच्या अमृतवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात. खरोखरच जेवढं आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. गाव छोटंसं आहे, परंतु भव्य प्रमाणामध्ये ज्यावेळेस मी मंडप बघितला आणि गाळत झालं. परमार्थ करायचं राजेश हे थाटात करायचं. मला लग्न जसं आपण मुलांचं लग्न करायला निघतो ना, ते कसं कुठलीही कमतरता आपण पडू देत नाही, तसा परमार्थ देखील अतिशय सुंदर. जेवढे तुमचे कौतुक तुमचं करावं तेवढं थोडं आहे. अगदी लहाण्यापासून मोठ्यांचा सर्वांचा उत्साह, आणि त्यातल्या त्यात भगवान शिवाचं महाराज प्राचीन मंदिर आहे, पुरातनाचं आहे, ताम्र पाषाण योगी म्हणजे कधीच आहे हेही आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. ज्याची जर मी म्हणतो इतिहासात देखील नोंद पुरातन कक्षामध्ये जाऊन आपल्याला पुण्याला शोधावं लागेल. कुठल्या ना कुठल्या ऋषी मुनींचं वास्तव्य आपल्या गावात असलं पाहिजे. पवित्र असं तापीमय याचा किनारा आहे, असं सुंदर महादेवाचं हे मंदिर. आणि खरोखरच आपण त्याचं अतिशय उद्धार करून सुंदर असं सुशोभित केलेलं आहे. हो, ज्यांनीही कार्य केलेलं आहे, आमचे कांतीलाल नाना वगैरे, आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहून हे आपण कार्य करून घेतलेलं आहे. भगवंत तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो आणि असंच कार्य सदोदित तुमच्याकडनं भगवान परमात्मा करून घेऊ. कारण हे एकट्याचं कार्य नाही महाराज, आपण सर्वांनी हे कार्य करून घेतलेले आहे. आपल्या सर्वांच्या योगदानातून हे कार्य आहे. फक्त कोणी ना कोणी निमित्त मात्र त्या ठिकाणी राहत असतो. असं हे प्राचीनकालीन मंदिर. आणि हे मंदिर पाहिल्यावर मला असं वाटलं की आपण या गावात एकदा येऊन गेलेलो आहोत. कारण जी जुनी माणसं असतील ते यदा कदाचित मला ओळखतही असतील, कारण एकदा मी आपल्या गावात येऊन गेलेलो आहे. कारण जवळजवळ 60 ते 70 वर्ष झालेत बघा. मी सांगतोय तुम्ही हसताय. म्हणजे याचाच अर्थ मी पूर्वी आलेलो नाही हे सिद्ध जरी होत असलं. कारण एवढं माझं वयस नाही म्हणजे मी पूर्वी आलो नाही. परंतु एकदा आपल्या गावात बरेच दिवस झाले, त्यावेळेस नुकतं आळंदी संस्थानवरून मी सुटून आलेलो होतो. 98 सालची गोष्ट आहे. रोहित महाराजांमुळे पुढे आपल्या गावाचं दर्शनाचा योग, आपल्या सर्वांच्या भेटीगाठीचा योग, अतिशय पूर्ण परिवार झोकून देत असतो. आता आल्यानंतर बघितलं मी, आणि त्यांच्या साथीला आमचे श्री हरिभक्तब्रायण किरण महाराज औरीकर, श्री हरिभक्तब्रायण सागर महाराज निमकर, सर्व गावातीलच का सर्वच भजनी मंडळ अगदी बाल गोपालांसह चिमुकल्या मुक्ताईंसह खरोखरच धन्यता द्यावी लागेल की मुली असून आपण कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहू देता, हे विशेष आहे. एकदा जोरदार आणि टाळी वाजायची ना कंजूसपणा करू नका. हो, नाहीतर नाही वाजवली तरी चालतं, काही मी राग वाजवणार नाही, काही. परंतु उदाहरण तर कारण टाळी वाजवताना काही पैसा लागत नाही. मग ती वाजवायची ना तर दुसऱ्याचा उत्साह वाढायला पाहिजे, नाही तर जो उत्साह आहे ना तो कमी नको व्हायला. हो, टाळी वाजवायची तर ते देखील योग्य प्रकारे वाजवायची. यांचं टाळ घेऊन उभं राहण्याचं वय नाही, तरी देखील भगवंताची वाटचाल, भगवंताकडे जाणारी ही वाटचाल, हो, सर्व ग्रामस्थांच्या योगदानातून हा सप्ताह होत आहे. जोग महाराज, सुंदर नाव. आम्ही ज्या संस्थेमध्ये आळंदीला शिकलो
त्या संस्थेचं नाव आपल्या भजनी मंडळाला दिलेली महाराज. आतापासून हे जोग महाराजांचे लेकर का म्हणून पुढे चालून सूर्यासारखे चमकल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि आपण नाही प्रोत्साहन द्यायचं. आता बघा, पोंसा आपणाची पडवी जी माऊली ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीत वर्णन करतात. पोंसा आपणाची पडवी जी पोपट असतो, पोपट आपण पाळतो. पोपट आपण काही शब्द शिकवतो, ते पोपट बोलू लागतो आणि पोपटाने ते शब्द बोलल्यावर मग आपल्याला काय होतं, दुःख झाल्याशिवाय आनंद झाल्याशिवाय का. हा म्हणजे तुम्ही ऐकतात, मला चेक करावं लागतं. तर सर्वांना काय होतो, आपणच शिकवतो आणि तेच तो बोलू लागल्यावर आपल्याला काय होतो, आनंद होतो. तसं महाराज हो, लहान लहान मुलं कृती करतात, काही ना काही करतात, तर त्याचा आनंद जसा आई वडिलांना होत असतो तसा आज हे लेकर महाराज अतिशय चिमुकल्या मुक्ताईंपासून तर सोपान काका निवृत्तीनाथांपर्यंत सर्वच जेवढं आपण कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असो, जो अभंग आपल्या सेवेसाठी निवडला आहे, उर्वरित वेळामध्ये अभंग अगदी थोडक्यात सोडवण्याचा प्रयत्न करतो. विठाल महाराज या अभंगातून आपल्याला प्रतिपादन करतात, बाबा माणसाने वाईटाच्या जवळ जाऊच नाही आणि संतांच्या संगतीत गेल्याशिवाय. सर्व पुरुष वर्गाला हात जोडून विनंती, मी ज्या ज्या वेळेस विचारत चालेल त्या त्यावेळेस तुम्ही बिनधास्त बोलत चला, कारण मला खुरपण घेण्याची सवय आहे आणि तुम्ही जर बोलले नाही तर मी पुढे सरकणार नाही. विठाला महाराज खरोखरच अजून कौतुक करायचं राहून गेलं. हो, कारण जो मनुष्य मोठा आमदार असो काही असो, तो दिसायला जर कसाही असला, परंतु बॉडीगार्ड कसे असतात मला काय सांगायचं आलं तुमच्या लक्षात. हो, चोपदार म्हणजे चोपदार आहेत महाराज. हो, अगदी माझ्यापेक्षा असं वाटतं ना, दोघांना दोन खिशात घालावून बरं, आपल्या बजेट पण नाही त्यांना उचलायचा. हो, त्यांना चोरायचं म्हटलं ते माझा किडनॅप करतील. कार्यक्रमाला येता येत नाही, त्यांना घरी बसल्या दिसण्याची सुविधा ज्यांच्यामुळे या ठिकाणी प्राप्त झाली, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नेमकं असं होतं ना, जे घरातली माणसं असताना त्यांचंच पत्रिकेत नाव घेतलं जात नाही. तसं यांच्यामुळे सर्व चालू आहे आणि त्यांचंच नाव नाही म्हटल्यावर कुठं तर कमतरता वाटत होती. तर असो, महाराज अभंगातून आपल्याला प्रतिपादन करतात, बाबा माणसाने वाईटाच्या जवळ जाऊच नाही आणि संतांच्या संगतीत गेल्याशिवाय राहू नये. थोडं मोठ्याने बोलत चला, कारण मला स्टेज म्हटलं की मला खूप प्रॉब्लेम येत असतो. मला कीर्तनाला स्टेज चालत नाही. हो, हा दुसरा प्रसंग आहे. आता 98 सालापासून तर आतापर्यंत मी स्टेजवर उभाच राहत नाही, परंतु स्टेज थोडंसं मीडियम दिसलं म्हणून थांबलो. कारण खाली जर कार्यक्रम असला ना, म्हणजे तुम्ही बघा अलीकडे मोबाईल युग आहे, प्रत्येकाच्या खिशात काय आहे. अलीकडे एखाद्याला बायको नसेल, आमच्या किरण महाराजांना लवकर हसवलं परंतु खिशात मोबाईल प्रत्येकाचे आहे. आता मला सांगा, मोबाईल त्याच वेळेस लागतो ज्या वेळेस तो रेंजच्या बाहेर असतो, बरोबर? म्हणजे तुम्ही रेंज मध्ये. मोबाईल त्याच वेळेस लागतो ज्या वेळेस तो रेंज मध्ये असतो. तसं कीर्तनकाराच्या रेंज मध्ये जर तुम्ही आलात नाही तर माझा बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होणार नाही. आणि तुम्ही जे श्रवण करता, तुमच्या चेहऱ्यावर जर माझा बोलण्याचा भाव जर उमटला नाही तर माझे कीर्तन करायला चित्त लागणार नाही. म्हणून कीर्तनकार आणि श्रोता एकमेकाच्या नेटवर्क मध्ये असायला पाहिजे. तर हो, कीर्तन केल्याचाही श्रवण केल्याचाही आनंद मिळत असतो. असलं तरी फक्त मोठ्याने बोलत चला. तुम्ही बोलतायत, परंतु मी सध्या बहिरा झालेलो आहे. फेटा पॅक असल्या कारणाने सध्या, तसा मी बहिरा नाही, चांगला आहे, परंतु सध्या तुम्ही हळू बोलताय त्याच्यामुळे कान बंद असल्या कारणाने मला ऐकू येत नाही. म्हणून थोडं मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा. एक मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न. उद्या जर म्हणायला लावल्या तर आपल्याला येत नाही, किंवा उद्यापर्यंत ते टिकतील, परवा बिलकुल येणार नाही. आणि उद्याच्या पाठ केल्या म्हणजे मागच्या विसरतो, पुढच्या मनुष्य काय करतो, पाठ करतो. परंतु
चर्चात्मक केलेला अभ्यास हा कधीही मनुष्य विसरत नाही. म्हणून परीक्षेच्या कालावधीमध्ये 4-5 मुलांनी एकत्रित यावं आणि कॉपी फाडण्याचा प्रयत्न नाही करायचा. मग चर्चात्मक एका विषयावर मंथन करण्याचा प्रयत्न करायचा. एका विषयावर जर आपण चर्चा जर 4-5 घंटे जर केली ना तर नक्कीच हो चिरकाल आपल्या मस्तकात ते राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही बघा एखाद्याने जर आपल्याला मारलं तर मारल्याचं वय काही दिवसात आपला तो नाहीसा होतो. परंतु एखाद्याने जर शिवी दिली मनुष्य म्हातारा होतो मात्र विसरत नाही. कारण चर्चात्मक केलेला अभ्यास असो, चर्चात्मक केलेलं भांडण असो, चर्चात्मक एकमेकांना दिलेल्या शिव्या असो, त्या कधीही मनुष्य विसरत नाही. तसं चर्चात्मक पद्धतीने जर तुम्ही कीर्तन जर श्रवण केला ना, काही लोक म्हणतात महाराज आम्ही नको त्या कीर्तनकारांच्या मोठमोठे कीर्तनकारांचं आम्ही कीर्तन ऐकलं. बंडाचं त्या कराडकर यांचं कीर्तन ऐकलं, रामभाऊ महाराज राऊत यांचा मी कार्यक्रम ऐकला, पांडुरंग महाराज घोले, चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, संदीपान महाराज शिंदे, हो मोठमोठे कीर्तनकारांचे आम्ही कीर्तन ऐकलं महाराज. अरे बाबा चांगली गोष्ट आहे, मोठमोठ्यांची तू कीर्तन ऐकली, परंतु तुझ्यामध्ये फरक काय पडला हे महत्वाचं. कीर्तन किती श्रवण केलं याला किंमत नाही, आपल्या अंतःकरणामध्ये किती रुजलं याला महत्व आहे. विठाल थोडं श्रवण करावं परंतु चांगलं करावं. उगीच मुरमुरे पोतवर खाण्यापेक्षा म्हणून कीर्तन कथा हे मनोरंजनाचं साधन नाही. मनोरंजनाचं साधन आपण करून टाकलं म्हणून अलीकडे परमार्थ खूप वाढला मात्र बदल काहीच झालेलं नाही. ऐकून द्यायचं सोडून द्यायचं विषय ऐकला, परंतु तसं नाही. कीर्तन कथा हे अंतःकरणात उतरायची गोष्ट आहे. वाईटाच्या जवळ जाऊ नये, संतांच्या संगतीत गेल्याशिवाय राहू नये. याला कारण आहे मनुष्य हा स्वतःहून बिघडलेला प्राणी नाही. माणसाला बिघडायला कारणीभूत जर कोण असेल तर ती म्हणजे संगत आहे. संगतीमुळेच मनुष्य सुधारतो आणि संगतीमुळेच बिघडतो. मग आपल्याला जर बिघडायचं असेल तर कोणाच्या संगतीत जायला पाहिजे? संतांच्या. बिघडायचं असेल तर आणि सुधारायचं असेल तर बेवड्यांच्या. जमला. अरे जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडवून आणायचं असेल, चेंज घडवून आणायचं असेल, बदल जर घडवून आणायचं असेल तर त्याच्यासाठी कथा आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. हो कथेमध्ये सुंदर भजन आहे. आज ते भजनही तुम्ही जवळपास झालं असेल. संतांच्या सहवासात गेल्यानंतर काय बदल होतो? संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, हरि सुमन मन लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हरि सुमरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. कोणाकोणाच्या जीवनामध्ये बदल कथेमध्ये अनेक कथा बघालेल्या आहेत. ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गए, प्रल्हाद जी की बन गई,
तेरा होगा बड़ा भाग रे जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा, चेंज व्हावा, परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी संतांची संगत आहे. वाईटाच्या संगतीत माणसाने कधीच जाऊ नये. दुसंग सर्वथैव त्याज्यः. वाईटाची जी संगत आहे, दुर्जनाची जी संगत आहे, दुराचारी पुरुषाची जी संगत आहे ती जीवनात कधीच करू नये. नारद वर्षी आपल्या भक्ती सूत्रामध्ये वर्णन करतात, बाबा जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, मग एक करा. वाईटाची संगत जीवनात कधीच करू नका. दुसंग सर्वथैव त्याज्यः. सर्व प्रकारे ते त्याज्य असते, कधीच चकारात्मक आहे. आणि चकारात्मक भाषा जर असली म्हणजे समजून घ्यावं कायम स्वरूपी निषेध. ती कधी अंमलात आणू नये. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही विंचू सर्वांनी पाहिलेला आहे, सर्वांनी पाहिलेला आहे ना? पाहिलेला. मला सांगा, विंचू जास्तीत जास्त किती फुटाचा असतो? फुटावर कारभार नाही त्याचं, कशावर आहे? इंचावर आहे. जास्तीत जास्त 7 ते 8 इंच, बरोबर? एवढं बी नाही का? मग 2 ते 3 इंचाच्या आतला कारभार कोणाचा? विंचवाचा. एवढा छोटा विंचू, मात्र त्याच्या नांगीत एवढे विष असतं की WWF मधला पैलवान जरी असेल त्याला ब्रेक डान्स करायला पाहिजे ताकद विंचवामध्ये. मोठातला मोठा माणूस देखील त्याच्या नादी लागत नाही. आणि नादी लागायचं ठरवलंच एखाद्याने, मग तो पहिले हातात चप्पल किंवा बूट घेतो, मजेरी करतो, त्याच्याशिवाय पुढे सरकत नाही. मग एवढा विषारी विंचू की ज्या विंचवाला मोठ्यातला मोठा पैलवान देखील घाबरतो. मात्र त्या विषारी विंचवाला जर पालीने पाहिलं तर पाल काय करते? विंचवाला खाऊन टाकते. आणि विंचवाने सुद्धा पालीला पाहिलं की विंचू नांगी खाली टाकून देतो आणि हात जोडून त्या पालीला म्हणतो, पालमाय कुणीकडनं बी खाय, तू नांगीकडनं खाय का तोंडाकडनं खाय. ती पाल काय करते? त्या विंचवाला खाऊन टाकते. मग मला सांगा, विंचवापेक्षा जास्त विषारी पाल, बरोबर? मग एवढी मोठी विषारी पाल की जी पाल विंचू पचवते, मात्र त्या पालीला कोंबडीने पाहिलं. कोंबडी काय करते? त्या पालीला खाऊन टाकते. मग एवढी मोठी विषारी कोंबडी की जी कोंबडी पाल पचवते, मात्र त्या कोंबडीला माणसाने पाहिलं. आता तर शेवटच्या कोपऱ्यापर्यंत हसायला. मग तो मनुष्य सोडत नाही. मग एवढी मोठी विषारी कोंबडी की जी कोंबडी माणूस पचवतो, तो माणूस किती विषारी असेल. महाराज याच्या पुढे सुंदर प्रमाण देतात. जसं विंचवाच्या नागीत विष असतं ना, तसं दुर्जनाच्या तोंडातून शब्द निघत नाही तोपर्यंत सुंदर प्रमाण दिला आमच्या किरण महाराजांनी. खरंच माझं भाग्य आहे की माझ्यापेक्षा गुणवान आणि ज्ञानवान साथ या ठिकाणी मिळाले. नाहीतर काही ठिकाणी आम्हाला अशी साथ मिळते ना, असं वाटतं या साथीपेक्षा मलेरियाची साथ चांगली. कारण 4-5 म्हातारे उभे केलेले असतात, कोणाची बेरिंग गेलेली, कोणाची सापटिंग गेलेली, कोणाचं पाठ मोडलेलं. कानपूर लाईन बंद असते. आपण म्हणा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, ते माग मग उपाडू सज्जन. अतिशय कठीण आहे. परंतु महाराज मंडळी साथीला असल्या कारणे अवघे चिंता वारली बाबा. अरे विंचवाचा जसं नांगीत विष असतं ना, तसं दुर्जनाच्या नसामध्ये विष भरलेले आहे. म्हणून वाईट माणसाची संगत जीवनात कधीच करू नये. एवढंच नाही. ठीक आहे महाराज, नाही करणार मी वाईटाची संगत.
परंतु संतांनी आम्हाला बोलवलं पाहिजे तर आम्ही त्यांच्या संगतीत जाऊ बाबा. अरे संत आपल्याला बोलवतील मग आपण त्यांच्या संगतीत जाणं, हा जो अभिमान आपल्या अंतकरणात बसलेला आहे, हा अभिमान आपल्या अपेक्षित साध्याला प्रतिबंध घालेल. संतांकडे आपण न बोलवता जायचंय. तू काय म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया बाबा. अरे संतांकडे आपण न बोलवता जायचं. आता काही ठिकाणी असे बोलावलं तरी जाऊ नये, दुसरं ठिकाण बोलावलं तरच जावं, आणि तिसरं ठिकाण न बोलवता जावं. पहिलं ठिकाण कोणतं? मी तुमलेच बोललोय ना. नेमकं होतं काय, तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात. तुम्ही जर जसं तसं जर लक्षात ठेवलं असताना आम्ही आमच्या घरीच कीर्तन केले असते. विठाल विठाल. पहिलं ठिकाण बोलावलं तरी जाऊ नये. उदाहरणार्थ आपल्याकडे कोणी आमंत्रण द्यायला, अहो पाटील आमच्याकडे अमुक अमुक मांसाहाराची पार्टी आहे, जेवायला या. बोलावलं की लगेच बूट घालावं त्याच्या पाठीमाग जावं. बोलावलं तरी जाऊ नये. बरचसं विश्लेषण याच्या करता येईल, परंतु आपले घड्याळ थांबणार नाही. फक्त प्रमाण सांगतो तुम्हाला. तुकोबारांचा गाथा उघडा, अभंगाची सुरुवात आहे. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला बाबा. आज आपल्याला मांस खाताना हौस वाटत असेल, परंतु पुढचा जन्माचा वैरी आपण आजपासून तयार करतोय. म्हणून अशा ठिकाणी माणसाला बोलावलं तरी जाऊ नये, बिलकुल नाही. आज आपलं फक्त जिभेचे लाड आहे, दुसरं काही नवस वगैरे जे आहेत ना, फक्त जिभेचे लाड आहे बस, दुसरं काहीच नाही. अरे काहीच होत नाही. कराना गोड जेवण नवसाला काय फरक पडला, परंतु नाही नाही हो महाराज, आम्हाला एक कापून नाही चालत, 5 बोकड्यांचा नवस. अतिशय कठीण आहे. अरे दुसऱ्याचा नाही पोट आपलं येणार. अरे आपल्या पोटाला थोडी नख काढताना जीवाई लागू द्या महाराज. डोळ्यातून अश्रुण्यान दुसऱ्याच्या मानेवरून सुरी चालताना काहीच वाटत नसेल. एवढं मनुष्य निर्दयी. रतनलाल सिंह बापणाने मानवी आहार शाकार सुंदर पुस्तक काढलेले महाराज. सचित्र असं आहे, अंडरलाईन, त्या फक्त चित्राखालचं अंडरलाईन केलेलं वाक्य जरी तुम्ही वाचलं ना, एवढ्या वेदना त्या डोळ्यातून अश्रू निघताना आणि ते कापताना आणि पाहणाऱ्या माणसाच्या असं सचित्र सुंदर चित्रण केलेलं आहे. तर कमीत कमी तात्पुरतं वाचताना तरी माणसाला वाटेल की मी आजपासून कायमस्वरूपी मांसाहार सोडून देईल. काय कोण म्हणतं की ते खाल्ल्यावरच, उलट त्या पशुला जे आजार असतात ना महाराज, ते आजार आपल्याला लागण्याची शक्यता असते. कोण म्हणतं की निव्वळ ताकद त्याच्यातच आहे. अरे हत्तीने मला सांगा ना कधी मांस खाल्लेलं आहे? हत्तीसारखा प्रचंड ताकदवान कोणीच नाही. मग का म्हणून उगीच आपण एका जीवाची हत्या घ्यायची, जाऊ दे, आपलं विषयांतर होईल. तर दुसरी गोष्ट, बोलावलं तरच जाऊ. उदाहरण खासगी एखादा कार्यक्रम ठेवला असेल, त्या माणसाने आपल्याला आमंत्रित केलं तर जावं. न बोलवता गेलं तर काय होतो? अपमान. अहो तुमचा माझा अपमान होईल. यात नवलने एकदा देवाचा अपमान झाला होता. देवही एकदा न बोलवता गेले होते. कोणाकडे? निळोबरायांकडे. आणि निळोबरायांकडे देव न बोलवता गेल्यामुळे देवाला असे शब्द ऐकावे लागले, बोलाविले
आपण खूप आमच्यावर प्रेम करतात आणि मी तर सांगतो आई वडिलांनी देखील आमच्यावर एवढं प्रेम केलं नाही एवढा समाज आमच्यावर प्रेम करतो मला व्यास गादीवर आहे हो नाराज आहे खोटं नाही बोलला म्हणजे मी बाकी ठिकाणी खोटं बोलतो असं अजिबात डोकं चालू नका हा परंतु जे आहे ना ते खरं सांगण्याचा प्रयत्न करा आता कीर्तनाला उभं राहायचं म्हटल्यानंतर तुम्ही खूप आम्हाला प्रेमाने खाऊ घालता परंतु येथे उभं राहिल्यानंतर जर आमचं पोटभर जर जेवण झालं ना बेमीच्या देठापासून गायन करावं लागतं बेमीच्या देठापासून बोलावं लागतं महाराज अर्धपोटी आम्ही संध्याकाळचं जेवण करतो किती चांगला पदार्थ जरी असलं ना तरी आम्ही पोट भरून कधीही खात नाही कारण जर फुल खाल्लं आणि येथे जर गायनच केलं नाही तुम्ही म्हणाल महाराज सकाळीच नारळ घेऊन याल पुंडलिक निघा महाराज हो का तुम्ही नुसतं उभं राहता तुम्हाला बोलवलं कशासाठी असं व्हायला नको मग तुम्ही बोलवलंय ना त्याची कला आम्हाला दाखवावी लागणार आणि मग त्याच्यासाठी आम्ही अगदी तन्मन धना आवाज उंच काढण्याचा प्रयत्न करतो आणि फुल जेवण झालं ना आवाज उंच जात नाही मग अर्धपोटी असतो आणि कीर्तन झाल्यानंतर रात्री कोणाला सांगावं की आम्हाला जेवण द्या म्हणून तुम्ही म्हणाल महाराज रात्री आम्ही का तुमच्यासाठी जागरणच करावं आता नेहमी दरवर्षाचे असलं तर एखादा प्रेमाचा घर होत हो ते करतीलच ना महाराज ते तर आहेत ना तुम्ही हो जे मी पहिले तेच बोललो की जिथं अगदी घनिष्ठ संबंध झाले ना महाराज नात्याला नातं माझे जातीचे मज भेटू कोणी हो तुम्ही म्हणजे आमची माळकऱ्याची जात हो नाही तर तुम्ही आपण हे सर्व सोडून द्या ते डोक्यातून काढून टाका परमार्थामध्ये जातीपातीला भेद नाही हे ते आपण सर्वजण एकच आहोत तर त्या ठिकाणी सांगता येते की आम्हाला जेवण द्या म्हणून परंतु परक्या ठिकाणी सांगता येत नाही मग तसंच आम्ही झोपतो परंतु आमचं पोट भरतं केव्हा सुंदर चाल म्हटले तुम्ही जर टाळ्या वाजवल्या ना महाराज अतिशय पोट भरतं वा आपण केलेल्या गायनाची खऱ्या अर्थाने दाद म्हणून सुंदर चाल जर आपल्याला वाटले मनाला जर भावले ना जोरदार टाळ्या देत चला कारण संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे राम संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे राम रागी जब सुनाए रागिनी के रोगी को मिले महाराज एवढा आनंद मिळतो आणि मग आपण सुंदर का टाळ्या बाजू नाही आणि किरण महाराज जास्त खुश राहायला पाहिजे नाही तर घरून माझं भाकरी बनवतील ना हो कारण तुम्हाला रोहित महाराजांनी आता सांगितलं असेल हो कारण शालक आहेत ते हो कारण त्याला जर त्याचं कौतुक नाही केलं गेलं तर फोन घरी जातो घरून मला धमकवण्यात येतो लई वेगळा पसार आहे मला म्हणून आणि प्रत्येकाला बायकोचं गोष्ट जवळचं लागतं म्हणून ते वर्णन करावंच लागतं आणि काल जे कीर्तनकार आलेले होते ते भाऊ होते भाऊ तसं त्यांची रास कुंभ आहे माझी कुंभच आहे परंतु त्यांची बहीण आणि माझी बहीण एकाच घरात दिलेले ते देराणे जेठाणे त्या नात्याने ते भाऊ आहेत विठाल विठाल तर तुझ लागे येथे बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आला का धडधडीत निळोबाने देवाचा अपमान केला देव म्हणायला लागले ठीक आहे निळोबा तुम्ही मला बोलवलं नाही ही गोष्ट करे परंतु मी कोण आहे ओळखलं का निळोबाने हात जोडले नाही मी नाही ओळखलं सांगा ना कोण आहात तुम्ही भगवंताने स्वतःची ओळख दिली अहो अखिल कोट ब्रह्मांड चालक पांडुरंग परमात्मा पंढरपूर वासी विठ्ठल ज्याला म्हणतात ना तो मीच आहे मी देव फटकेबाजी जर चालली ना मग तुम्ही 2 वाजेपर्यंत चालू द्या काही फरक पडत नाही कारण यांच्यावर कीर्तन आधार महाराज एक सांगू कीर्तन चांगलं झालं कोणामुळे यांच्यामुळे कीर्तन पडलं कोणामुळे
यांच्याच वेळे विठाला कीर्तन टाळकरी मंडळी, मृदंगवादक, पिणेकरी, चोपदार, सर्व टाळकरी मंडळ हे म्हणजे कीर्तनकाराची भाऊबंदकी असते. कीर्तनकार परिचयाचा असो अथवा नसो, प्रमाण आलं रे आलं की तुटून पडतात. कीर्तनकाराला तारून नेतात. कीर्तनकाराची समाजामध्ये फजिती होऊ देत नाही. ही भाऊबंदकी कोणाची आहे? कीर्तनकाराची. नाही तर आपली भाऊबंदकी असते, परंतु आपली भाऊबंदकी आपले वय कोठे कसं पाणी टाकी भरोसा. आपली भाऊबंदकी विश्वासघातकी. हो, कीर्तनकाराची भाऊबंदकी विश्वासघात करत नाही, ते त्याला तारून नेते महाराज. ही भाऊबंदकी कीर्तनकाराची. आणि जेवढे कीर्तनाला आलेले असतात तेवढी कीर्तनकाराची पाहुणे मंडळी. तुम्ही सर्व कोण आहेत? काय मस्त मोठं तोंड करून सांगता तुम्ही. बस कोणी म्हणायला पाहिजे पाहुणं बा, आपण आव करायला आहोतच त्या. पाहुण्यांकडे एकच काम असतं, लग्नाला जाणं आणि लग्न लागलं की आपापल्या घरी निघून येणं. त्या ठिकाणी तुम्हाला काही काम वगैरे करावं लागत नाही. तसं या ठिकाणी आमच्या या भाऊबंदकीने बेछेत तंत्रण ठेवली. मृदंग लावला, विणा लावला, कीर्तनाला सुरुवात केली. मग आवाज तुमच्या कानावर गेला. मग हळूहळू तुम्ही पाहुण्यांसारखे येऊन बसले. कीर्तन झालं रे झालं, हे सर्व उचलायची आवरायची तुम्हाला गरज नाही. जागा झटकली की निघाले घरी, कारण तुम्ही कोण आहे काहीच वाटत नाही. अरे भगवंताचं कार्य आहे. या भगवंताच्या कार्यामध्ये कोणी मला काम सांगेल आणि मग मी ते काम करेल असा अभिमानात जाऊ नये. न सांगता करी सर्व काम, न सांगता आपण या ठिकाणी राहायला पाहिजे महाराज. ही भावनकी तुम्ही आलेले पाहुणे मंडळी. आणि कीर्तनकार म्हणजे नवरीचा बाप. नवरीच्या बापाकडे एकच काम असतं, त्याला वाटतं आपल्या कार्यात विघ्न नको म्हणून तो सर्वांशी प्रेमाने व्यवहार करतो. तसं कीर्तनकारालाही वाटतं आपला कार्यक्रम सुरळीत 2 तास व्यवस्थित चालायला पाहिजे म्हणून तो बसलेल्यांनाही नम्रतेने बोलतो, उभारांशी देखील नम्रतेने व्यवहार तो करत असतो. ही भाऊबंदकी तुम्ही आलेले पाहुणे मंडळी. कीर्तनकार म्हणजे नवरीचा बाप. आणि जो कीर्तनातून उठून निघून जातो तो नवरदेवाचा बाप. त्याला ताकदच नाही कुणाची खाली बसवून सांग जाऊ द्या भाऊ, नवरदेवाला बाप आहे. जर तुम्ही देव आहात तरी मी तुम्हाला ओळखत नाही. जा निळा म्हणे आम्ही ओळखोचे देवा, तू कयाचा धावा करीत असो. मी माझ्या सद्गुरू श्री तुकोबारांचा धावा करते देवा. तेव्हा भगवंताने कानाला खडा लावला. अरे बोलावलं तरच जावं, अन्यथा जाऊ नये. आणि 3रं ठिकाण न बोलवता जावं. कुठं? ज्या ज्या ठिकाणी तमाशा चालू असेल तिथं का नाही, ज्या ज्या ठिकाणी कीर्तन चालू असेल, सत्संग चालू असेल, कथा चालू असेल, अशा ठिकाणी मला कोणी बोलवेल आणि मग मी जाणार असा विमानात जाऊ नये. न सांगता न बोलवता आपण त्या ठिकाणी जाऊ. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया बाबा. अरे न बोलवता ठीक आहे महाराज, न बोलवता जोड आम्ही करायचं काय? अभंगाचं
हा योगा संत आहे. संतांकडे न बोलवतो जाऊन आम्ही करायचं काय, नुसतं पडून राहिल्याने कल्याण आहे. गावबा नाथांकडे नुसतं गुळ खाण्याच्या निमित्ताने, पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने म्हणला, त्याचा असा परिणाम झाला. सुंदर असं गावबाचं चरित्र आहे हो. परंतु नुसतं गुळ खाण्याच्या निमित्ताने खायचा आणि झोपायचा, वास दुसरा उद्योग नाही, तरी अपूर्ण भावार्थ रामायण गावाने पूर्ण केलं. हा अधिकार नाथांकडे नुसतं पडल्याने मिळाला. संतांकडे आपण नुसतं राहिलो तरी देखील कल्याण आहे. आता या ठिकाणी देखील काही वर्ग पडतात. पहिला वर्ग संतांकडे जातात मात्र पडत नाही. दुसरा वर्ग संतांकडे जातातही पडतातही मात्र राहत नाही. तिसरा वर्ग संतांकडे जातातही पडतातही राहतातही मात्र उगाच राहत नाही. म्हणून या ठिकाणी महाराजांनी शब्द वापरला, संतांकडे जा आणि उगाच राहा. पडून या राही उगाच संतांचे. वास्तविक संतांकडे गेल्यानंतर माणसाने आपलं मस्तक काय करावं, मस्तक ठेंगणा वाजले तरी धन्यवाद. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. संतांकडे गेल्यानंतर अभिमानाने गर्वाने जाऊ नये महाराज. हो एवढंच नाही, पडे दंड काठी देह भलती सवालोटी. दंड, दंड म्हणजे काय, काठी. आता ही काठी ही काय, ही जर खाली सोडली तर ही खाली पडताना विचार करेल की मला कुठं लागेल का, आणि मग सावकाश हळूहळू ती पडेल. असं काही का नाही. हात सोडला की लगेच मग ती खाली ओली जागा आहे का जागा झाडलेली आहे का खडी आहे काही विचार करत नाही, डायरेक्ट खाली पडते. तद्वत संत जर आपल्याला भेटले ना महाराज, तर मनुष्य मी कोण आहे हे विसरून जावं, इस्त्रीचे कपडे बाजूला ठेवे आणि साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग. आई वडील जरी असले ना महाराज, हो रोज तुम्ही दर्शन घ्या महाराज. इतरांच्या पाया नाही पडला तरी चालेल, पण रोज सगळे विठल्याबरोबर आई वडील असते ना, रोज आई वडिलांच्या चरणावर वंदन करा महाराज. जीवनात आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. विठ्ठल देव द्विज गुरु प्राज्ञ पजन्म शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. या श्लोकावर माऊली ज्ञानोबराय व्याख्यान करत असताना काही तप सांगत असताना वर्णन करतात. लिंग का प्रतिमा दिठी देखत घेऊ अंगेष्टी लोटी जे का काठी पडले जैसी. बाबा ज्याप्रमाणे काठी खाली पडते ना, तद्वत आपला हा देह लोटावा पाडावा. संतांकडे अभिमानाने गर्वान राहणे. स्वतः तुकोबाई म्हणतात, बाबा अरे आम्ही देखील आमच्या पूर्वीच्या संतांजवळ तसं वागलो म्हणून तुम्हाला सांगतोय. नुसतं उगीच लोका सांगू ब्रह्मण्य त्यातले आम्ही नाही येत. आम्ही तसं अनुभव आले अंगा आणि ते या जगा तुका म्हणे चाखुनी सांगे. अनुभव आहे म्हणून आम्ही देतोय महाराज. स्वतः तुकोबा एकदा तुकोबा भगवंत प्रसन्न भगवंत वरम गृही तुकोबा, वर मागा तुम्हाला काय मागायचं ते मागा. तुकोबा म्हणायला लागले, देवा ज्याला तुमच्या नामाची गोडी आहे ना त्यांची मला संगत दे. मग तुकोबांना भगवंत म्हणायला लागले, तुकोबाला ज्यांची टीव्हीला कार्यक्रम येतात त्यांची संगत देऊ का. म्हणले नको नको देवा, त्यांची जर मला संगती दिली तर त्यांचं माझं जमणार नाही. मग मला काय कर,
देवा पूर्वा विवासना देवा, ज्याला तुझ्या नामाची गोडी असेल, अखंड जया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा. देवा मग मी तुला कंटाळा आणणार, मग मी त्या संतांकडे कसा राहील? पळवून राहीन ते ठाई, उगाच संतांची पायी, न मागे न करी काही. देवा मी त्या संतांकडे नुसता पडून राहील, उगाच राहील, आणखी एक करेल, त्यांना काही मागणार नाही, त्यांना काही विचारणार नाही. म्हणजे नक्की तो कर तुझी आन विठोबा. देवा मी तुझी शपथ घेऊन सांगतो, देवा मी त्या संतांकडे नुसता पडून राहील. म्हणजे स्वतः तू कोबार आहे तसे वागले, म्हणून तू आम्हाला ते हेच प्रबोधन करतायत, संतांकडे जा, पडून राहा, उगाच राहा, आणखी एक पत्ते पाळा. कोणतं? अभंगाचं दुसरं. न लगे पूसने सांगावे, न लगे पूसने सांगावे, न लगे पूसने सांगावे, पूसने सांगावे, न लगे पूसने सांगावे, न लगे पूसने सांगावे, न लगे पूसने लगे पूसने सांगावे, लगे पूसने सांगावे, पूसने सांगावे, लगे पूसने सांगावे, पूसने सांगावे, लगे पूसने सांगावे, लगे पूसने अगदी सुंदर. फक्त हे आता 7 दिवसापर्यंत लक्षात ठेवा म्हणजे झालं. हो म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, नाही तर मग ते एकच दिवस वाजवून टाकले मग ठेवून जाईल. सुंदर. तर न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगता, बाबा संतांकडे जा, पडून राहा, उगाच राहत असताना एक संतांना विचारू नको, सांगण्याचा प्रयत्न करू नको. पण तो माणसाचा स्वभाव आहे, ज्या ठिकाणी विचारायला पाहिजे ते विचारत नाही, आणि नको त्या ठिकाणी डोकं घातल्याशिवाय राहत नाही. कारण आस्तिक आस्तिक नाही, नास्तिक नास्तिक नाही. बराच विषय आहे. परंतु आपण अभंगाच्या दुसऱ्या चरणाला पोहोचलो आणि आपल्या नियोजित वेळ संपला. महाराजांनी तसं सांगितलं, म्हणजे महाराज अजून 5 मिनिटं घ्या. हा तर त्यांनी तसं सांगितलं, परंतु मी वेळेच्या पुढे जात नाही, हा माझा नियम आहे. परंतु गुरुबंधू या नात्याने त्यांनी सांगितलं, त्या हिशोबाने मी 12 वाजवल्याशिवाय हा उगीच तुम्ही म्हणायला नको की आता जाऊ द्या ना घरी, तसं होऊ देणार नाही. तसं बिलकुल होणार नाही. परंतु अगदी थोडा आता त्यांचा मान राखतो. आणि आता कसोटी नाही, आता वन डे नाही, आता 20-20 खेळू. आता 2 चरण विस्तारपूर्वक, आता 2 चरण अगदी ठळक बातम्या, अगदी थोडक्यात, फक्त प्रवेश. तर न लगे पुसणे सांगाय. परंतु मनुष्य काय विचारेल याचा भरोसा नाही करत. लोक आम्हालाही विचारतात तो, आणि आम्हाला जर सांगता नाही आलं मग त्यांचं उत्तर मग महाराज तुम्हापेक्षा आम्ही बरा.
हो आम्ही कोठे आळंदीले होत नाही, कोठे पंढरपूर. ओ काका आळंदीन पंढरपूर करू नको. आळंदीला 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे माझा. आळंदीला पहिल्या वर्षी भांडारकरांचे 2 पुस्तक असतात. गीतेची संत असते, ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय पाठांतराला असतो, वारांच्या अभंगापर्यंत अभंग पाठांतराला असतात. दुसऱ्या वर्षी विचारसागर नावाचा वेदांती ग्रंथ असतो, गीतेची टीका असते, ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय पाठांतराला असतो आणि नाटांच्या अभंगापर्यंत अभंग पाठांतराला असतात. तिसऱ्या वर्षी पंचदशी ज्ञानेश्वरी, चौथ्या वर्षी पंचदशी ज्ञानेश्वरी, कीर्तनाची परीक्षा झाली, जा बाबा कीर्तन कर. मग इकडे आल्यानंतर रात्री कीर्तन दिवसा प्रवास, रात्री कीर्तन दिवसा प्रवास. इतर ग्रंथ आम्हाला वाचन करायला भेटत नाही. मिळाला टाईम तर आम्ही इतर ग्रंथ वाचन करत असतो. मात्र कीर्तनकाराला सर्वच काही माहिती असतं असं राहत नाही. परंतु आता आपल्या हाताची 5 बोटं सारखी नाही. मला जे माहिती आहे ते तुम्हाला माहिती असेल असं नाही, तुम्हाला जे माहिती आहे ते मला माहिती असेल असं नाही. ज्ञानाच्या बाबतीत परिपूर्णता कोणीच नाही, फक्त एकच होऊन गेले, फक्त ज्ञानोबर आहे की उपजताची ज्ञानी, फक्त ओनली ज्ञानोबर आहे. ज्ञानाचा सागर, ज्ञानियांचा गुरु. हो अनेक आपल्याला प्रमाण देते, फक्त ज्ञानोबर आहे. मग ज्ञानाच्या बाबतीत कोणीच परिपूर्णतम नाही. मग आपल्याला जर माहिती असेल तर ते ज्ञान दुसऱ्याला द्यावं, कारण ज्ञान दिल्याने कमी झाल्याशिवाय राहत वाढतं का? हा म्हटलं का कमी होतं. मग ज्ञान दिल्याने वाढत असतं. मग आपल्याला जर माहिती असेल ना ते ज्ञान बिंदास दुसऱ्याला द्यावं, म्हणजे आपल्या ज्ञानाचा विसर आपल्याला पडत नाही. परंतु काही काही लोकांचं कसं असतं, स्वतःला माहित राहत नाही आणि दुसऱ्याला विचारल्याशिवाय राहत नाही. आणि काय विचारतील याचा भरोसा नाही. विचारायचं झालं तर योग्य ते विचारो. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काही एव्हरीडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावणी बनेल निमेश्वरी, असं काहीतरी सांगायला पाहिजे. परंतु काय विचारतील लोक याचा भरोसा नाही. एकदा काय झालं, धुळे, हा धुळे जिल्हा आहे, जाऊ द्या. हो गावाचं नाव सांगत नाही, कारण कोणाचं येईल, कुठं गेलं, कोण कुमचा जाऊ द्या. तर एका गावाला कार्यक्रमाला गेलो. आता गेल्यानंतर रात्री कीर्तन वगैरे झालं ना, आम्ही भजनी मंडळ चहा घेत बसला असताना एक तरुण मुलगा आला. म्हणले जय हरी महाराज. म्हटलं जय हरी. म्हणले महाराज आज मला कीर्तन खूप आवडलं. म्हटलं बरं झालं, एकाला आवडलं म्हणजे आमचं केल्याचं सार्थक आहे. म्हटलं जाऊ द्या. म्हणले महाराज परंतु एक माझ्या लक्षात नाही आलं. म्हणले काय रे? म्हणले तुम्ही आणि टाळकरी मंडळी 2 तास ताटना ताट उभा राहतच म्हणले, परंतु कीर्तन झाये रे झाये, सर्वजण खाले वाकेसन तुम्ही काय झामलतोस म्हणे तू. आता कीर्तन झाल्यावर आम्ही शेवटी एक अभंग म्हणतो महाराज. कोणता? मागणं आहे का तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे. या अभंगाचं शेवटचं चरण काय? तू का म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी. हे चरण म्हणत असताना आपण काय करतो? खाली वागतो आणि दोन्ही हाताने एकमेकांचे काय करतो? पाया पडतो. तो मला म्हणायला लागला, म्हणजे महाराज कीर्तन झाये झाये, तुम्ही सर्वजण खाले वाकेसन काय झामलतो. म्हणतो भाऊ कीर्तन करण टाइम आम्ही चाराणी कमी जायला रस्ती कोठे पडेल, रस्ते आम्ही झामलतो. काय विचारतील याचा भरोसा नाही. एके ठिकाणी माझी भागवत कथा चालू असताना एक ग्रस्त आला माझ्याकडे. म्हणले महाराज आजचा कथा भाग मला खूप आवडला. म्हटलं बरं झालं, आवडला ना, मग जाऊ आता. म्हणले महाराज थांबा ना. म्हटलं बाबा 3 तास कथेला बसलो होतो, थोडंसं पाय जास्त, आता जाऊ द्या, मला थोडासा आराम करतो. म्हणले महाराज तुम्ही जा, परंतु माझ्या लक्षात नाही राहिलं. म्हटलं काय रे? म्हणले भगवंताला तुम्ही किती पत्न्या सांगितल्या? म्हटलं बाबा 16,108. म्हणले बरोबर आहे महाराज. मग बरोबर आहे तर मला जाऊ द्या ना. मग का माझ्याकडनं काही चुकीचा शब्द निघाला का? म्हटलं कधी कधी वक्त्याला कळत नाही, बोलण्याच्या ओघाओघातून कधी कधी चुकीचं विधान होतं, बोलण्याचा ओघ येतो. परंतु चुकल्यानंतर माणसाने माफी मागून घ्यावी, काही फरक नाही. म्हटलं बाबा तसं चुकलं असेल तर माझे शब्द मला रिटर्न करणे. म्हणले महाराज तुम्ही 16,108 सांगितल्या, मग बरं आहे ना, मग जाऊ दे ना आता. नाही म्हणले महाराज परंतु माझ्या लक्षात नाही राहिलं, देवाला जर 16,108 बायका आहेत, मग सर्वात सुंदर कोण होती? हे घेणं आहे का? अरे देवाच्या बायका होत्या, ते एकापेक्षा एक सुंदर होत्या. बस 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 महाराज, आताच तुम्ही काय बोलले? एकापेक्षा एक सुंदर. मग सुंदरताही सर्वांची सारखी असते का? नाही. मग सांगा ना महाराज सर्वात सुंदर कोण होती? म्हटलं भाऊ त्यावेळेस मी नव्हतो पण तूही नव्हता. मग जाऊ दे ना, सोड ना, जाऊ दे. म्हणले नाही नाही महाराज माहिती पाहिजे, कोणी विचारलं तर. अरे मग काय हे
म्हटलं बाबा मला काही सांगता येणार नाही. म्हणले महाराज नुसतं कथा करता का कीर्तन करता का माहिती. अरे बापरे तू एवढं बोलू नको ना बाबा. मी सांगितलं ना हात जोडतो मला माहिती नाही. नाही म्हणले महाराज असं कुठं होईल का तुम्ही एवढे 12 गाव. म्हटलं आता याला दाखवूनच देऊ. हो म्हटलं आता कीर्तनकार बी काही कमी राहत नाही महाराज. इसगाव तीसगाव भिकारीला नका म्हणून कीर्तनकाराला म्हणा. हो ते आता याला हा सरळ नाही म्हणणार. मग मी त्याला म्हटलं जाऊ दे त्याचा वयाचा विचार केला सोडून दिलं. म्हटलं बाबा संतांच्या प्रमाणावरून असं लक्षात येतं सत्यभामेला सुंदरपणाचा काय झालेला होता गर्व झालेला होता अहंकार झालेला होता. म्हणजे बरोबर आहे म्हणजे तुला माहितीये तू फक्त काय घेतोय परीक्षा. आणि अशा माणसापासून सावध असावं. मी पवित्रा घेतला. म्हटलं बाबा आता येतो मी. थांबा ना महाराज बरोबर नाव सांगितलं तुम्ही सत्यभामा. म्हणलं नाही म्हणले महाराज तुम्ही उत्तर बरोबर देताय. मग आणखी एक प्रश्न. का रे किती प्रश्न आहेत. नाही म्हणले आत्ताशी तो सुरुवात झाली. अरे कीर्तन संपवायची वेळ आली सुरुवात काय झाली. नाही म्हणले महाराज अगदी पण उत्तर बरोबर. महाराज एक करा सत्यभामेला सुंदरपणाचा अहंकार झाला तर अगदी बरोबर आहे. परंतु महाराज माझ्या लक्षात नाही राहिलं. म्हटलं काय रे. म्हणलं सत्यभामाच्या बापाचं नाव काय. म्हटलं बाबा सत्यभामाच्या बापाचं नाव आहे सत्राजित. सत्राजित राजाची ती मुलगी आहे. म्हणले बरोबर आहे बाप का रे म्हणजे हेही तुला माहितीचे. म्हटलं थांब आता तू फक्त आता विचार मला मग मी बदलवतो उत्तर. तू म्हणतो का मग माहिती असं बघतोस. आणि तो म्हणले बरोबर आहे महाराज. एका महाराजाने देखील सत्राजित सांगितलं होतं. म्हणजे महाराज सत्यभामाच्या बापाचं नाव सत्राजित. मग आता एक करा. म्हटलं काय करू. म्हणजे सत्राजिताच्या बापाचं नाव काय. मी आता खोटं बोलून रेटूनच आणलं. म्हटलं आता काय म्हणतो बघू तरी. आणि मी उत्तर बदलवलं आणि खोटं सांगितलं त्याला. म्हटलं बाबा सत्राजिताच्या बापाचं नाव होतं 18जित. तो डोकंच खाजवायला लागला. 18जित होतं. मी खोटं म्हटलं हो 18जित होतं. म्हणले महाराज मग 18जिताच्या बापाचं नाव काय. म्हटलं 19जित. आता चालू दे तू विचार. तू थकतो का मी थकतो. आता माझ्याकडे बापच बाप होते. मोठी लाईन होती ना माझ्याकडे. आता तू विचार. म्हणले महाराज मग 19जिताच्या बापाचं. म्हटलं 20जित. म्हणलं मला असं जित कुठपर्यंत चालेल. म्हटलं जोपर्यंत तो चित होत नाही तिथपर्यंत चालेल. म्हणजे स्वतःला माहित राहत नाही दुसऱ्याला विचारल्याशिवाय राहत नाही. असं एका गावाला असा फाट्यापासून पायी येत होतो मी. पायी येत असताना एक तरुण मुलगा रस्त्यात भेटला. म्हणले जय हरी महाराज. अतिशय आनंद वाटला. कीर्तन करायला रामराम करावा का नमस्कार करावा का जय हरी घालावा हे काही ना कळत नाही. आनंद वाटला. म्हणले महाराज बॅगा ना माझ्याकडे. म्हटलं काही नाही बाबा फक्त फेटा आहे त्याच्यात हलके राहू दे माझ्याकडे. नाही म्हणले महाराज हो कोणी बघितलं तर काय म्हणतील की महाराज चालले साधी बॅग बी घेता आले आणा माझ्याकडे. बळजबरीने त्यांनी माझी बॅग ओढली हातात धरली गप्पा मारत निघालो. आणि जाता जाता मला म्हणायला लागले. म्हणले महाराज एक विचारू का. म्हटलं विचार. म्हणले राग येणार नाही का. म्हटलं राग येण्यासारखं विचारू नको. हो जे प्रेम निर्माण झालंय ना तुझ्याविषयी माझ्या अंतकरणात ते राहणार नाही. म्हणले महाराज तसं काही नाही. परंतु मी बरेचसे कीर्तनाला जातो. कीर्तनकार आणि गायनाचार्य पाहतो. म्हणजे काय पाहतो त्यांच्याकडे. म्हणले काही नाही ते सारखे कीर्तनाला उभे राहिले की सारखे गुळ खात राहतात. का बरं तुम्ही गुळी खावायला भेटत नाही का. अरे 2, 4, 5 रुपयाचं गुळ घेण्याची बी आमची ऐकत नाही. अरे गुळ खातो आम्ही त्याला कारण आहे. म्हणजे गुळ खायला बी कारण असतं का. म्हणजे हो म्हणजे कोणतं कारण. म्हटलं बोलत असताना घशाला कोरळ पडते. मग पाणी मागवल्यापेक्षा थोडसा गुळचा खडा तोंडात घातला म्हणजे ओलावा प्राप्त होतो. बोलायला आवाज सुरळीत चालतो. बंद गळा गायन करताना कर्कश निघण्याची शक्यता असते. गुळचा खडा तोंडात घातला म्हणजे ओलावा प्राप्त होतो. गायन करताना आवाज सुरळीत चालतो. याच्यासाठी आम्ही गुळ खात असतो. म्हणले असं का. मला असं वाटणं म्हणतं लंबा चालू नको तुले कसंच वाटू देऊ नको. नाही म्हणले महाराज. तोपर्यंत गावाला ज्या ठिकाणी व्यवस्था होती तिथे बॅग ठेवली. रात्री कीर्तनाला अगदी पुढेच येऊन बसला तो नारद गादीच्या पुढे. आता परिचय झाला होता आणि 11:15 झाले. मी बघितलं. म्हटलं अरे आपल्याला अजून 15 मिनिटं बोलायचंय. इकडे तिकडे बघितलं गुळ कुठेच दिसत नव्हतं. येत आहे परंतु मी खाल्ला नाही. त्या दिवसापासून बंद केला. हो पाणी पिऊन घेतो पण गुळ खात नाही. म्हटलं उगीच कोणी म्हणायला नको. त्या दिवसापासून मी पण त्या ठिकाणी मला गरज भासली. इकडे तिकडे बघितलं गुळ. मी विठ्ठल केलं त्याला बोलवलं. म्हटलं इकडे. तो पटकन आला. म्हणजे काय महाराज. म्हणलं गुळ आणतो का. तो गेला. जो गुळ घ्यायला गेला तर ज्ञानदेव तुकाराम झालं तेव्हाच आला. म्हणले महाराज हा गुळी. खरं कीर्तन झालं गुळाची गरज नाही. म्हटलं मला असं वाटलं तू घरी गेला झोपून
राहिला. म्हटलं का रे एवढा टाइम? म्हणले महाराज कुठं झालं का तुम्ही सांगावं आणि आम्ही ऐकावं. मग एवढा वेळ तुला कस काय लागला? म्हणजे महाराज मी पुरा गाव मग फिरलो, गुई कोठेच भेटणार नाही. मग शेवटी बिलाटी मागू आणि गुईला येऊ नको. ओ काका गुई तटला तरी वापस करी म्हणजे बाबा विठ्ठल तुला चांगलं विचारता येते नाही विचारूच नको. न लगे पुसणे सांगावे. चांगलं विचारता येते त्या भानगडीत पडू नको. तुला काही करावं असं वाटतं तर एक कर. चित्त शुद्ध करी भावे. संतांवर भाव ठेव आणि चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न कर. 3 मार्ग आहेत. कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि तिसरा ज्ञान मार्ग. तिन्ही मार्ग चित्त शुद्धीची गरज आहे. एका ओवीत 3 दृष्टांत दिलेत. अगदी शॉर्ट बट स्वीट. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो. माऊली ज्ञानोबरांची उभी आहे. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नाणीला, कडू दुधिया माखीला गुळ जैसा. आता पूर्वार्धातला कर्म मार्गातले हे दृष्टांत आहेत. एक सुंदर मनुष्य होता. एवढा सुंदर, एवढा रूपवान होता, एवढा रूपवान होता. माणसाने सुद्धा त्याच्याकडे जर बघितलं तर मनुष्य बघतच राहत होता. एवढं सौंदर्य त्याला होतं. परंतु तो योगायोगाने मेला. काय? योगायोगाने मेला. मेल्यानंतर त्याला आंघोळ घातली, त्याला नूतन पोशाख घातला, गोपीचंदन टिळा लावला, त्याच्यामुळे एवढा सजवला त्याला, एवढा सजवला. आता असं वाटतंय की त्याच्या समोर माईक ठेवला म्हणजे तो प्रवचनाला सुरुवात केल्याशिवाय राहणार नाही. अरे मेलाय तो. मग एवढा शृंगार केला त्याचा, एवढा शृंगार केला. मग त्याला काही जाळायचंय का? नाही, जाळावंच लागेल त्याला. किती शृंगार करा तो काही कामी पडणार नाही. मृत जैसा शृंगारीला, मेलेल्या माणसाला किती शृंगार करा, किती श्रीमंती, किती नोटा त्याला बांधा, काही उपयोगी पडणार नाही. तो देखावा आहे नुसता, उपयोग नाही. हा दृष्टांत काही म्हटला. पुढे महाराज म्हणतात, गाढव तीर्थे नाणीला. गाढव आहे गाढव. गाढवाला तापीवर आंघोळ घातली म्हणजे त्याचा घोडा झाल्याशिवाय होत नाही. राहत नाही, होत नाही. तुम्ही गाढवाला कोणत्याही तीर्थात चंद्रभागेला स्नान घाला, त्याचा घोडा होणार नाही. वास्तविक जसं माणसाचा बदल घडतो ना तसं प्राण्यांचाही बदल घडतो. फॉर एक्झाम्पल अगदी थोडक्यात सांगतो. बैल घ्या. बैल जन्माला आला त्याचं नाव काय? गोरा. हा चालेल. बैल जन्माला आला त्याचं नाव काय? गोरा. तरुण झाला त्याचं नाव काय? हो, पुढे जिल्हा आहे आपण. बरोबर. इकडे आहे धांड्या शब्द, आमच्याकडे नाही बरं का जळगावकडे. हो, इकडे धांड्या आहे. चालेल, धांड्या बी घेऊ आपण. बैल जन्माला आला त्याचं नाव काय? गोरा. प्रौढ झाला म्हणजे तो, तरुण झाला म्हणजे धांड्या. आणि प्रौढ झाला म्हणजे काय? बैल. आणि मेला तरी बदल झाला. गोराचा काय झाला? धांड्या. वा. धांड्याचा बैल बदल झाला. आता घोडा घ्या. घोडा जन्माला आला त्याचं नाव काय? घोडा म्हणतो का जन्माला आल्यावर? शिंगरू. वा. हो, शिंगरू. बरोबर. घोडा जन्माला आला त्याचं नाव काय? शिंगरू. तरुण झाला त्याचं नाव काय? घोडा. बिंदास म्हणा घोडा. हा, त्याला दुसरा शब्दच नाही. शिंगरूचा डायरेक्ट घोडा होता तो. जसं आमच्याकडे बी गोराचा डायरेक्ट बैल होतो, परंतु धुळे जिल्ह्यात त्याला धांड्या अजून म्हणतो. एक पदवी वाढते त्याला. आमच्याकडे डायरेक्ट बैल होतो गोराचा. इकडे गोराचा धांड्यांमध्ये धांड्याचा बैल. हो, परंतु घोडा शिंगरूचा घोडा. आणि मेला तरी बदल झाला. शिंगरूचा काय झाला? घोडा. आता गाढव घ्या. गाढव जन्माला आलं त्याचं नाव काय? गदड नाही. फक्त एवढंच आहे, गदड मराठीतून आणि गाढव नाही. गाढव आहे नाही. हा, गाढव मराठीतून, गदड आहे. पर्यायी शब्द आहे त्याला, तो समानार्थी शब्द आहे. चला जाऊ द्या. गाढव जन्माला आलं त्याचं नाव काय? हा, गाढव. बिंदास बोला ना, मग घाबरू नका ना. हा, एवढं कशाला? गाढव जन्माला आलं त्याचं नाव गाढव. तरुण झालं त्याचं नाव, प्रौढ झाला त्याचं नाव, आणि मेलं तरी
मग ज्याच्या जीवनात बदलच झाला नाही त्याचं नाव हे तुम्ही म्हणा. मला रात्रभर राहायचंय ना हो, उपाध्या करून येणार आहे. गाढ तीर्थे नानीला हाही दृष्टांत कमी वाटला. तुम्ही पटापटा बोलत नाही. आता महिलांसाठी प्रश्न, कारण याही मंदिर महाराज आम्ही राष्ट्रपती होत तरी आम्हाला काही किंमत नाही का. आता यांच्यासाठी आणि टेकवाड्याच्या महिलांचा आवाज कसा आहे मला हे समजायला पाहिजे ना. हो का यांना घरातच बोलता येतं का बाहेरही बोलता येतं असं. तर तुमच्यासाठी प्रश्न अगदी पाकशास्त्रातला कारण पाकशास्त्र हे कुठं वापरलं जातं बस्त्याच्या ठिकाणी बरोबर. किचन रूम मध्ये. हो तर तुमचा स्वयंपाकातला प्रश्न, कडू भोपळ्याची भाजी आपल्याला करायची. कशाची करायची? कडू भोपळ्याची भाजी करायची. किती गुळ टाकला म्हणजे गोड लागेल? लागणारच नाही. पावशेर कडू भोपळा असू द्या, क्विंटलभर गुळ टाका. क्विंटलभर गुळाला कडू करण्याची ताकद त्या कडू भोपळ्यात आहे. पण तसं कर्म करत असताना जर चित्त शुद्ध नसेल तर केलेली सर्व कर्म विटंबुगा. हो हो एरवी तरी पंडुसुता अंतकरण शुद्ध नसता, बाहेरी कर्मे तो सर्वता विटंबुगा. बाबा ती विटंबना ठरेल, उपयोगी पडणार. चला पुढचा मार्ग आहे भक्तिमार्ग. भक्तिमार्ग एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे. किती सोपा आहे? भक्ती पंथा बहु सोपा भक्ति जो शहीद हुए हैं उनकी अतिशय सुंदर. बाबा भक्तिपंथ एवढा सोपा आहे का? भक्ती मार्गात देखील हो भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ वावा आहे देव तरी हा स्वभाव. म्हणजे भक्ती मार्गात चित्त शुद्धीची गरज. चला पुढचा मार्ग ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग देखील चित्त शुद्धीची गरज आहे. हो तैसे मोक्ष दिले ज्ञान येत किरण यान परी त्याचे थारे असे मन शुद्ध व्हावे. ते अंतःकरण शुद्ध पाहिजे. मग तो एकच कर संतांवर भाव ठेव. मग तो भाव आपल्या जीवनात एवढी क्रांती घडवून एवढी क्रांती घडवून आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. तो भावच त्या देवाला धरून आपल्याकडे घेऊन येतो. अभंगाचा शेवट. तुका म्हणे भाव, 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 तुका म्हणे भाव. जवळी धरुणी आदी देवा, जवळी धरुणी आदी देवा, नलगे पूजा देता नामे, नलगे पूजा देता नामे, नलगे पूजा देता नामे. जय
रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी हाताने डाळी मुखाने नामचिंतन केलं असं मी गृहीत धरतो. कारण टाळी वाजवत आम्हाला सर्वजण दिसले परंतु नामस्मरण कानावर ऐकू आलं नाही. प्रामाणिकपणाने ज्यांनी ज्यांनी विठोबा रुक्मिणी म्हटलं त्यांनी वरती बोट करा बरं. प्रामाणिकपणाने हा म्हणजे तू खोटं बोलून रेटून बोट करा वरती बोट बिंदा बाबा. धन्यवाद करा हात खाली. आणि ज्यांनी बोट वरती केलं नाही यांचा देव कोणीच लागत नाही का? लांबचा बी दाखवत कुठंच सापडला नाही. अरे बाबा हे धर्ममंडळाला आल्यानंतर आपल्या मुखातून जर भगवंत चिंतन जर घडू शकत नाही म्हणजे समजा आपलं बरंच अजून बाकी आहे. कारण असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर आपण अगदी ज्या ज्या वेळेस भजन होत असताना त्या त्यावेळेस आपण शुद्ध अंतकरणाने भगवंताचं चिंतन करावं. महाराजांचा बाबा फक्त अंतकरणात भाव ठेवा. तो भाव आपल्या जीवनात एवढी क्रांती घडवून होतो. भाव ठेवल्यानंतर देव आपल्याकडे ऑटोमॅटिक कसा येतो. तुका म्हणे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. संतापायी ठेविता भाव आपे आप भेटे देव. संतापायी भाव ठेविता सद्भावे केले भोवते देवी आपे आप. आपण जर शुद्ध भाव जर संतांवर ठेवला तर नक्कीच आपण हो चांगलाच लाभ भगवंताचा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता सांगून जातो ज्या आईवडिलांमुळे हे जग पाहायला भेटले त्या आईवडिलांच्या घरी तू आपल्यावर आहेत. मी तर सरळ सांगतो मंदिरात जाता नाही तर नका जाऊ. संतांना घरी बोलवता आला नाही तर नका बोलू. मात्र रोज सकाळी उठल्यावर आईवडिलांचा आशीर्वाद घेत चला. ज्यांच्या पाठीशी आईवडिलांचा आशीर्वाद असतो ना त्यांना जीवनात कधीच कमी पडेल. सर्वात मोठं तीर्थ जगातलं कुठलं असेल तर ते म्हणजे आई वडील आहेत. म्हणून आई बाप हे दैवत समजून वंदन करण्याला लाजू नको. आई बाप हे दैवत समजून वंदन करण्याला लाजू नको. अरे आशीर्वाद तू घेण्यासाठी शरम कुणाची धरू नको. शरम कुणाची धरू नको. शरम कुणाची धरू नको. बाबा अरे इतरांच्या पायावर पडण्यापेक्षा रोज उठून आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. दुसऱ्या पुढे लाचारी पत्करण्याची वेळ जीवनात कधीच येणार नाही. ताकद आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये असते. आणि तरुणांना हात जोडून विनंती. सट्टा लॉटरी जुगार मटका नशेचं खेळ तू खेळू नको. सट्टा लॉटरी जुगार मटका नशेचं खेळ तू खेळू नको. अरे मद्यपान व मांसाहार तू कधी सेवन करू नको. कधी सेवन करू नको. कधी सेवन करू नको. सट्टा लॉटरी जुगार मटका गुटखा आकडा या व्यसनाच्या आहारी कधीच जाऊ नका. तुम्ही निर्व्यसनी झालात म्हणजे आमचा फायदा होतो असं नाही. तुम्ही दुपटीने व्यसन केलं म्हणजे आमचा तोटा होतो असं नाही. परंतु तुम्ही जर निर्व्यसनी झालात ना तुमचा परिवार सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि एक करा दुसऱ्याचं माय बेटीचं नशीब जर आपल्याला उज्ज्वल करता आलं नाही तर करू नका. मात्र आपल्यामुळे तिचं जीवन बर्बाद होईल असं जीवनात कधीच पाऊल टाकू नका महाराज. हो कारण सर्वांचा त्याग करून ते आपल्या बरोबर येत असते याची पदोपदी आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि महिलांना हात जोडून विनंती. तरुण मुलांना हात जोडून विनंती. आळेकडे
हो मोठा दर्जा आपल्या महिलांना भारत माताने दिलेला आहे. हो भारत देशातील स्त्रियांना फक्त माता संबोधन आहे. इतर कोणत्याच देशातील स्त्रियांना माता म्हटलं जात नाही. फक्त माता जर बघून जर कोणाकडे जर बघितलं जात असेल तर फक्त भारत देशातल्या स्त्रियांना. इतर देशातल्या महिला म्हणजे भोगभूमी आहे ती. हो भोगाच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं जातं, परंतु मातेचा दर्जा फक्त भारत देशातील स्त्रियांना. मग एवढं मोठं पद आपलं असताना आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुसरण करतोय आणि नको ती पदवी आपण घालवतोय. अलीकडे स्त्रियांवर अत्याचार घडतात, याला कारणीभूत कुठंतरी आपणच आहोत. आपण बदलत चाललेलो आहोत. आपलं अंग प्रदर्शन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळेच अलीकडे आपल्यावर बलात्कार हे घडतायत. याला कुठंतरी आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलो, म्हणून जीवनावर आपल्या आघात येत असतात. हो वास्तविक इंडियन मदर फक्त भारत देशातील आहे. इंडियन मदर तिलाच म्हणतात. पतीचा आदर, सेवेला सादर, भुकेल्याची कदर, डोक्यावर पदर, तिलाच म्हणावं खरं इंडियन मदर. मग एवढं मोठं जीवन तुमचं असताना काय पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करावं. अलीकडे प्रत्येक महिलाला वाटतं मी सुंदर दिसायला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मी सुंदर जरूर सुंदर असायला पाहिजे. हो स्त्रियांचं लेणं आहे ते सुंदर दिसण्यासाठी ती सवरते सुद्धा, परंतु एवढेही सुंदर मनुष्य दिसायला नको की लोक आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतील. हो बिलकुल नाही. अरे सीता मातेचं सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर ठेवा. हो वनात जात असतानाही तेच आणि राजवाड्यात असतानाही तेच सौंदर्य, मत असं का आपण नाही ठेवत. अलीकडे हो स्त्रियांना उल्लू बनवून क्रीम आहे, तिचं नाव आहे फेअर अँड लवली. हो छोटा पाऊच मोठा पाऊच प्रत्येकाच्या घराघरात झालेला आहे. 8 रुपयाला एक पाऊच मिळतो, तिचं वजन आहे 9 ग्रॅम. 9 ग्रॅम आपण 8 रुपयाला विकत घेतो, म्हणजे 100 ग्रॅम मध्ये 11 पुड्या बसल्या. 1 किलो मध्ये 111 पुड्या बसल्या. 111 गुणिले 8 बरोबर 888 रुपये किलो. काय फेअर अँड लवली. आणि एवढी जरी बाईने लावली तरी बाई सुंदर दिसत नाही. 1 किलो फेअर अँड लवली मध्ये 1.5 किलो तूप गावरान आरामात येतो. आणि रोज जर 2-2 चमचे जर तूप खाल्लं तर चेहऱ्यावर तेज येईल, चेहरा सुंदर दिसायला लागेल, बुद्धी चांगली चालेल. परंतु आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आणि फेअर अँड लवली लावल्याशिवाय अरे फेअर अँड लवली फेअर अँड लवली फेअर अँड लवली म्हणजे काय. फेअर अँड लवली तोंडावर लावली, फिरून लावली, फार लावली तरी काळी सावली. एक दिवस नाही लावली तर असे दिसते जशी मांजर चावली. एवढं विनाकारण जर पैसा आपण जर त्याच्यावर उधळत असो तर काय उपयोग म्हणून. भगवंत तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देऊ. येणारे सर्वच दिवस तुमच्यासाठी आनंदाची भरभराटीची घेऊन येऊ. भगवंत तुम्हा सर्वांना आरोग्य प्रदान करो. आणि हे जे कार्य तुम्ही हाती घेतलंय हे कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू राहो हीच करुणा भागतो. आणि याच ठिकाणी सेवेला धिकार म्या बोला